आणि काम सुरू झाल्यानंतर पॅरलली आम्ही सप्लाय सुरू केला, पण येणारे पैसे काही ना काहीतरी खर्चामध्ये जायचे की तुझ्या या सप्लायरला मी एवढे पैसे दिले, माझ्या हातात काहीच पडायला तयार नाही. मग माझ्या लक्षात आलं की आपण एक मोठी चूक केली, याच्यामध्ये आपण फसलो आहे आणि याच्यातनं आता बाहेर येणं फार अवघड आहे. पण मग मेकॅनिकल इंजिनियर आणि मग HVACमध्ये तुमची स्वतःची तुम्ही जसं म्हटलात एक एअर कंडिशनिंग इन्स्टॉलमेंट किंवा मेंटेनन्समध्ये तुम्ही होतात, मग तिथून आज कुलकर्णी लॅबोरेटरीज हा प्रवास कसा काय, म्हणजे अगदीच डायव्हर्सिफिकेशन आहे. अगदी 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 बरोबर. अच्छा, म्हणजे तुम्ही बिझनेस सोडून पुन्हा नोकरीत आलात? हां, मी नोकरी केली. सौदीला मी नोकरी धरली आणि मी सौदीला गेलो. नमस्कार, मी संकेत नाईक आणि स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकमध्ये. नवीन वर्षाचा सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन वर्षातला हा पहिला पॉडकास्ट आहे. तुम्ही आत्ता रिसेंटली जी विवेक बिंद्रा स्कॅम चालू आहे किंवा जी काय मी म्हणेन डिस्प्यूट्स चालू आहे, डिस्कशन्स चालू आहेत सोशल मीडियावर, ते ऐकलंच असाल. प्रश्न हाच आहे की खरंच एखाद्या उद्योजकाला किंवा एखाद्या व्यक्तीला पैसे देऊन मोटिवेशन घ्यायची गरज आहे का? त्याचं उत्तर आजच्या पॉडकास्टमध्ये मिळेल तुम्हाला. आणि मी एक सांगू का, हे पैसे देऊन मोटिवेशन नाही मिळत, तर माझा मराठी उद्योजकसारखे आणखीन बरेच चॅनल्स असतील, हे जर पॉडकास्ट ऐकलेत, या अशा पॉडकास्टवर येणारे खरंच ज्यांनी स्ट्रगल करून व्यवसाय उभा केला अशा व्यक्तींची जर जर्नी ऐकलीत तर मोटिवेशन नक्कीच मिळेल. सो आज भेटूया, ऐकूया उमेश कुलकर्णी सरांना, ज्यांनी कुलकर्णी लॅबोरेटरीज उभी केली. 20 वर्षाची जर्नी आहे आणि त्या आधीचा जो स्ट्रगल आहे तो खूप ऐकण्यासारखा आहे. कारण त्याच्यातनं ज्या काही चुका सरांनी केल्यात, त्या सरांनी ऑन कॅमेराही हे सांगितलं की त्या चुका माझ्या मराठी तरुणांनी करू नये, म्हणून हा पॉडकास्ट ऐका. चलो भेटूया सरांना. उमेश कुलकर्णी, डिरेक्टर, कुलकर्णी लॅबोरेटरीज. सर, तुमची जर्नी आणि बिझनेस काय एक्झॅक्टली आहे हे तर जाणून घेऊच आपण ह्या पॉडकास्टमध्ये. पण आता थोडं विषयालाच हात घालतो की बिझनेसमध्ये का, कारण मराठी माणूस बिझनेसमध्ये काय येतो हे कुतूहल सगळ्यांनाच आहे. तुम्ही बिझनेसमध्ये येण्याचं कारण काय, किंवा काय एखादं मोटिवेशन असेल तर? मी एक 9 महिने एके ठिकाणी जॉब केला. डायमंड एअर कंडिशनिंग म्हणून कंपनी आहे. गोडबोले म्हणून आमचे सर होते की ते किर्लोस्करमध्ये जनरल मॅनेजर होते आणि अर्ली रिटायरमेंट घेऊन त्यांनी ती कंपनी सुरू केली होती. आणि मग मी त्यांना जॉईन झालो. आणि कुठल्याही मोठ्या कंपनीत मी अप्लाय पण कधी केला नाही, कधी अशी इच्छा पण नव्हती की फार मोठ्या कंपनीत जाऊन जॉब करावा वगैरे. आणि त्यांना मी जॉईन झालो आणि मग त्यांच्याकडं मी एक 8 ते 9 महिने मी काम केलं आणि मी स्वतःची कंपनी सुरू केली. ओके. तिथून माझा हा जर्नी ॲक्च्युली बिझनेसचा सुरू झाला. तर त्याच्यामध्ये अगोदर मी विंडो एअर कंडिशनर्स, स्प्लिट एअर कंडिशनर्स असं बनवायचो आणि वेगवेगळ्या क्लायंट्सना आम्ही जाऊन रिपेअरिंग, मेंटेनन्स हे सगळं सपोर्ट द्यायचो असं. त्याचबरोबर हे सुरू झाल्यानंतर काय झालं की माझ्या लक्षात आलं की हा बिझनेस खूपच स्पेशलाइज झाला आहे आणि अत्यंत कमी लोकांपर्यंतच आपण पोचू शकतो. आणि पुण्यात तसं बघायला गेलं तर उन्हाळ्यात 3 महिन्यात तुला AC मॅक्झिमम लागतो. अदरवाईज नॉर्मल पुण्यातलं टेम्परेचर हे तसं खूप वातावरण छान असतं. आणि त्यावेळेला एअर कंडिशनची कॉस्ट पण खूप हाय होती. म्हणजे एअर कंडिशनर अफोर्ड करणारी लोकांची जी हे होती ती थोडीशी वरच्या लेवलची होती. त्यामुळे खूप असा बिझनेस शक्य नव्हता. आणि 3 महिनेच बिझनेस, मग पुढं काय करायचं? बरोबर. मग त्याच्यानंतर मी एक पॅनल एअर कंडिशनर म्हणून मला एक प्रॉडक्ट मिळाला. की जो CNC मशीन्सना, ते पूर्वीचे जे PLC यायचे ते हिट व्हायचे जेव्हा तुम्ही वर्कशॉपमध्ये त्या CNC मशीन रन करायचं, तर ते कूल करण्यासाठी म्हणून त्याला पॅनल एअर कंडिशनर लागायचं. तर माझा एक मित्र होता, टेक्नोफोर या कंपनीत काम करत होता. मग त्यानं मला ते प्रॉडक्ट सजेस्ट केलं. मग ते आम्ही त्याचं रिइंजिनिअरिंग करून ते प्रॉडक्ट मी मार्केटमध्ये आणलं. आणि तिथून खऱ्या अर्थानं माझं बिझनेस म्हणतो ते फुलफिलिंग असं सुरू झालं. पण मग मेकॅनिकल इंजिनियर आणि मग HVACमध्ये तुमची स्वतःची तुम्ही जसं म्हटलात एक एअर कंडिशनिंग इन्स्टॉलमेंट किंवा मेंटेनन्समध्ये तुम्ही होतात, मग तिथून आज कुलकर्णी लॅबोरेटरीज हा प्रवास कसा काय, म्हणजे अगदीच डायव्हर्सिफिकेशन आहे? अगदी 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 बरोबर. ॲक्च्युली काय झालं, माझा हा बिझनेस व्यवस्थित रन होत होता. आणि रन होताना आपण असं असतं ना की आपल्याला असं वाटायला लागतं की एव्हरीडे इज संडे. एखादं वर्ष चांगलं जातं आपल्याला, बिझनेसमध्ये खूप हे येतं. त्यामुळे मग आपण प्रचंड मोठं एक्सपान्शन करायचं असं एक डोक्यात होतं.
आणि त्यासाठी मी ॲक्च्युली खूप धडपड करत होतो, नेटवर्क माझं वाढवायचा प्रयत्न करत होतो. त्याच्यामध्ये मी रोट्रॅकचा मेंबर होतो. ओके. आणि रोट्रॅककडनं मी रोटरीच्या वेगवेगळ्या एक्झिबिशन्सना वगैरे त्याच्यासाठी मी मदत करायचो. मग त्यातल्या एका रोटरियन मेंबरनं मला सजेस्ट केलं की तू स्वतःचा स्टॉल का नाही लावतेस. बरं. पण त्यावेळेला मी हा विचार नाही केला की माझी फायनान्शियल ॲबिलिटी, प्रोडक्शन ॲबिलिटी आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्टॉल लावायचा का. त्याच्यात खूप चांगलं झालं, मला खूप अशा एक्सपोजर मिळालं. आणि इलेक्ट्रॉनिका म्हणून आमच्या वेळेला त्यावेळेला CNC मॅन्युफॅक्चरिंगमधली खूप मोठी कंपनी होती. ओके. त्याचे जे ओनर होते रत्न पारखे म्हणून, ते माझ्या स्टॉलवर आले. तर त्यांनी माझी धडपड बघितली, त्यांना एकंदरीत आवडलं. करतोय तर ठीक आहे, तू माझ्या परचेसना येऊन भेट, कारण आम्हाला ऑलमोस्ट महिन्याला 20-25 मशीन्स लागतात. माझा आनंद एकदम गगनात मावेना. म्हणजे अक्षरशः तो जो बिझनेसचा हे होता तो इतका मोठा होता प्रकार. मग त्यावेळेला मी त्यांच्या परचेस मॅनेजरना जाऊन भेटलो. मग त्यांनी सांगितलं की तुमचं फायनान्शियल्स काय आहे. मग मी आपलं सांगितलं की असं असं आहे आणि मी करतो. ऑनेस्टली त्यावेळेला माझ्याकडे CC पण नव्हतं. म्हणजे दरवेळेला ACची ऑर्डर आली की मला एक 10-15 दिवसाचं क्रेडिट हे द्यायचे सप्लायर, आणि मी AC फिट करायचो किंवा कधी कधी थोडेफार काकाकडनं घेतले वगैरे असे करून, आणि मग पैसे आले की परत काकाची देऊन टाकायचे. अशा पद्धतीने पुढे चाललो होतो. परंतु ज्यावेळेला इलेक्ट्रॉनिकांना ऑर्डर दिली, म्हणजे ऑर्डर द्यायची वेळ आली, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला चालणार नाही सर, कारण आम्ही 4 ते 5 इक्विपमेंटची तुला ऑर्डर दिल्यानंतर रॉ मटेरियल लागणारे पैसे किंवा, आणि आमच्याकडं मिनिमम 45 दिवसाचं क्रेडिट लिमिट आहे. अच्छा. आणि प्रॅक्टिकली ते 90 दिवसापर्यंत जातच. म्हणजे असं होत नाही की तुम्ही मटेरियल टाकलं आणि लगेच तुम्हाला पेमेंट झालं, असं होत नाही. तर या दृष्टिकोनातून तुला क्रेडिट लिमिट वाढवून घे. ओके. मग मी एका बँकेमध्ये गेलो. मग ते बँकेला सगळं सांगितलं असं असं आहे आणि मला हे लागणार आहे वगैरे. पण समोर काही बँक ॲक्सेप्ट करायला तयार नाही. मग मी माझ्या वडिलांशी बोललो. मग बाबा म्हणले की ठीक आहे, मी तुला गॅरंटर म्हणून करतो. पण यू विल नॉट बिलीव्ह की बँकेनं सांगितलं आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे जी लोक आहेत त्यांना आम्ही गॅरंटर म्हणून घेत नाही. बरं. आय वॉज शॉक्ड. अरे बाबा म्हणलं, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असेल तर तो जास्त सिक्युअर आहे ना. सिक्युअर आहे, त्यांना बरेच बेनिफिट्स पण जास्त असतात. पण नाही म्हणे, कारण ती लोक आम्हाला विचारतच नाही. आमच्या म्हणजे आमचे जर काही क्वेरीज असतील तर आमच्या प्रश्नांना उत्तर मिळत नाहीत आणि मग नंतर फार अवघड होतं. म्हणून बँकेनं स्ट्रॅटेजिक डिसिजन घेतला. मग त्या बँकेचे जे एक बोर्डावर होते ते लहानपणी माझं नेटवर्क चांगलं होतं. त्यामुळे त्यांचा पुतण्या माझा मित्र होता आणि ते एक आमदार होते तिथे आमचे जवळच राहणारे. मग मी त्यावेळेला त्यांना जाऊन भेटलो. मग त्यांना सांगितलं सर असं असं आहे. मग त्यांनी एका फोन केला की नाही अरे, या पोराला मी अगदी बघतोय, लहानपणी देऊन टाक म्हणतात. तर अशा प्रकारे पहिलं ते 50-60 हजारचं जे काही CC होतं ते मला मिळालं. आणि मग तिथून सुरुवात झाली. तिथून सुरुवात झाल्यानंतर मी इलेक्ट्रॉनिकला सप्लाय सुरू केला. आणि मग लक्षात आलं की गणित चुकतं आहे, म्हणजे ऑपरेशनल याचं चुकतं आहे आणि थोडंसं टेक्निकली मी कमी होतो. माझं जे मुख्य स्किल होतं ते सेल्सचं होतं. मग ते कमी पडल्यामुळे काय झालं, इन फ्युचर त्या मशीनमध्ये प्रॉब्लेम आल्यानंतर मला सर्व्हिस द्यायला खूप डिले व्हायला लागला. आणि त्यावेळेला इलेक्ट्रॉनिका खूप मोठी कंपनी होती आणि त्यांची इक्विपमेंट्स अक्षरशः म्हणजे भेलला अशी लांब लांब जायची. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून त्यावेळेला खूप लांब, एवढ्या लांब जाऊन सर्व्हिस देणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल नव्हतं. ओके. त्या केसमध्ये प्रॉब्लेम यायला लागले. मग तिथल्याच मॅनेजरने मला सजेस्ट केलं की असं चालणार नाही, तुला जर ऑर्डर दिलेली आहे तर तुला तो रेग्युलर सप्लाय ठेवावा लागेल, फुलफिल करावा लागेल. आणि तो जर का तू करू शकत नसशील तर आत्ताच हे आपल्याला कॅन्सल करावं लागेल. मग आता उपाय काय करायचा. मग मला तिथल्या एकानं सांगितलं मी तुला असं करतो की इलेक्ट्रॉनिकाचा एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीबरोबर आमचा टायअप आहे एका कंपनी, तू त्यांना जॉईन हो. ओके. त्यांची मोठी कंपनी आहे पिरंगुटला, फॅक्टरी आहे त्यांची, आणि दे आर डुईंग बिझनेस विथ अस फॉर सो मेनी इयर्स. त्याच्यामुळे त्यांचे ऑलरेडी आमच्याकडे प्रॉडक्ट्स येत असतात. तर तू त्यांचा एक ते म्हणून तर मग त्या व्यक्तीची मला त्यांनी ओळख करून दिली. मग मी गेलो त्यांच्याशी बोललो. मग त्यांनाही ते प्रॉडक्ट्स आवडली. रेग्युलर आपलं आहे ते याच्यामध्येच जाणार आहेत आणि मग ते सगळं आमचं ठरलं. पण त्यावेळेला असं स्पेसिफिक काही गोष्टी डिस्कस नाही झाल्या की काय करायचं, पुढं कसं जायचं. मग मी काय केलं, माझे जे एक्झिस्टिंग सगळे क्लायंट होते ते म्हणून मी त्यांना देऊन टाकले आणि सगळंच बिलिंग त्यांच्या नावावर व्हायला लागलं. आणि मग कुठलंच लीगल डॉक्युमेंटेशन नाही, काही नाही. आणि मग काम सुरू झालं. आणि काम सुरू झाल्यानंतर
पॅरलली आम्ही सप्लाय सुरू केला, पण येणारे पैसे काही ना काहीतरी खर्चामध्ये जायचे की तुझ्या या सप्लायरला मी एवढे पैसे दिले, माझ्या हातात काहीच पडायला तयार नाही. मग माझ्या लक्षात आलं की आपण एक मोठी चूक केली, याच्यामध्ये आपण फसलो आहे आणि याच्यातनं आता बाहेर येणं फार अवघड आहे. खरं. तोपर्यंत माझं पॅरलली इकडचं जे 50-60 हजाराचं जे CC होतं ते 75-80पर्यंत गेलं होतं, कारण ते वाढत वाढत त्याच्यावर लागले. आणि मीनवेल मी लग्नही केलं. त्याच्यामुळे सगळ्याच दृष्टिकोनातनं पूर्णपणे आणि थोरला मुलगा असल्यामुळे जरा घरात लग्न मोठं झालं, मग ते खर्च झाले, बऱ्यापैकी पैसा त्याच्यामध्ये गेला आणि असं थोडंसं डिप्रेशन, म्हणजे एकदम कंडिशन वाईट झाली. आणि मग मी ठरवलं की नाही, आता याच्यातनं बाहेर यायचं तर आयदर जॉब तरी केला पाहिजे, नाहीतर मग पण लकीली काय झालं, HVACला त्यावेळेला गल्फमध्ये खूप डिमांड होता. ओके. आणि अजूनही आहे, म्हणजे HVAC या लाईनला गल्फ एरियामध्ये बऱ्यापैकी डिमांड आहे. मग लकीली एक जॉब मिळाला. मग मी ठरवलं की बायकोलाही सांगितलं, बायकोनी खूप साथ दिली आणि तिला सांगितलं आता हे जर का याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर थोडंसं जाऊन मी जॉब करून येतो, मेंटल स्टेबल होऊ दे, मग आपण परत काहीतरी विचार करू पुढं काय करायचं. ओके. मग मी सौदीला गेलो. अच्छा, मग तुम्ही बिझनेस सोडून पुन्हा नोकरीत आलात? हां, मी नोकरी केली. सौदीला मी नोकरी धरली आणि मी सौदीला गेलो. मग त्याच्यात जे काही 9-10 महिने काढले, त्याच्यात मला सौदीला चांगले पैसे मिळाले. मग ते इथले जे काही लोन्स वगैरे होती ती सगळी फेडली. आणि पण सौदीला काय झालं, माझ्या मॅनेजरनं मला ॲश्युरन्स दिलं होतं की 1 वर्षानंतर मी तुला फॅमिली अकोमोडेशन देतो. अच्छा. पण तिथे गेल्यानंतर लक्षात आलं फॅमिली अकोमोडेशन घेऊन सुद्धा उपयोग नाही. मी तुला 98 म्हणजे 97-96 म्हणजे 98-99ची गोष्ट सांगतोय. त्यावेळेला सौदी वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर, आणि पर्टिक्युलरली मराठी फॅमिली आणि हिंदू फॅमिलीसाठी. ओके. इट्स नॉट इझी हे. आणि मग मला काही इंटरेस्ट नव्हता मिसेसला इकडं तिकडे घेऊन जाण्यामध्ये. मग त्याला 2 ऑप्शन होते मला. एक तर मग मी परत दुसऱ्या कुठल्या तरी गल्फ कंट्रीत जायचं की जिथं फॅमिली लाईफ चांगलं आहे, दुबई वगैरे या ठिकाणी. मग मी आल्यानंतर विचार केला की मग आता दुबईत जायचं तर काय प्रॉब्लेम काय येतो की जर का तुम्ही फॅमिली अकोमोडेशन घेतलं तर मग त्यावेळेला एवढा पगार मिळत नाही की त्यातनं कधी सेव्हिंग होईल. एक्सपेन्सेस खूप वाढतात. आणि मग परत शेवटी गोळाबेरीच तीच येते. मग म्हटलं आपण परत तिथं जाऊन परत तेच करायचं, मग 10-10 वर्ष तिथं नोकरी करायची, याच्यात काही मजा नाही. त्यापेक्षा काहीतरी वेगळं विचार करू. लकीली त्यावेळेला IT चा बूम खूप होता. म्हणजे 2000 साली अक्षरशः इतक्या केसेस होत्या की याला अरे काहीच येत नाही, हा आता आपल्याबरोबर होता, हा आपल्यापेक्षा म्हणजे तसा काहीच हुशार नाही करता. यानं 6 महिने इथं कोर्स केला, इथं जॉब केला 6 महिने, इज टुडे इन US. तर हा जो प्रकार, मग त्याच्यामध्ये थोडासा मी पण हे झालो की आपण आता ITत जाऊ वगैरे. अच्छा. पण मी पुन्हा सांगतो की तिथं परत चूक झाली माझी की मला माझी स्ट्रेंथ कळली नाही. माझी स्ट्रेंथ ही सेल्स होती, माझी स्ट्रेंथ ही नेटवर्किंग होती, माझी स्ट्रेंथ टेक्नॉलॉजी कधीच नव्हती. मग परत ITचा मी एक छोटा कोर्स केला, पण ते कोर्स केल्यानंतर मला डेव्हलपमेंटचं काम मिळालंच नाही, कारण माझी जी स्ट्रेंथच नव्हती. बरोबर. मग मी पुन्हा सेल्समध्ये आलो, तर IT सर्व्हिसेस सेल्समध्ये आलो. अच्छा. मग मी 2-3 छोट्या कंपन्यात जॉब केले. मग त्याच्यामध्ये मी पार्ट टाईम ट्रेनिंग पण घ्यायचो, अगदी MS ऑफिसपासून मुलांना शिकवायचो. म्हणजे सस्टेन होण्यासाठी जे जे काही करावं लागतं ते सगळे उद्योग केले. परंतु 2004 साली मला चांगला ब्रेक मिळाला की जिथं मला इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये इझेस सोल्युशन्स म्हणून कंपनी आहे, अत्यंत यंग एंटरप्रेनरने जस्ट इंजिनिअरहून 1-2 वर्ष सुरू केलेली त्यांनी कंपनी होती, देवेंद्र देशमुख म्हणून. आणि तो आणि त्याचा अजून 2 पार्टनर्स असे सगळ्यांनी मिळून सुरू केली होती. आणि त्यांची 24-25 लोकांची कंपनी होती आणि त्यांना बिझनेस डेव्हलपमेंटसाठी कोणतरी हवा होता. समहाऊ दे लाईक माय प्रोफाईल, आणि इतकं ते बरंच काही काही ॲक्टिव्हिटी मी केल्या होत्या, त्याच्यामुळे समहाऊ दे फील की लेट्स गिव्ह अ ट्राय. आणि तिथं मात्र जॉईन झाल्यानंतर मला खूप चांगलं एक्सपोजर मिळालं. एक तर इंटरनॅशनल एक्सपोजर मिळालं. मी ऑलमोस्ट लंडन आणि याचं युरोप मार्केट कम्प्लीट हँडल करत होतो. त्यामुळे दरवर्षी मला तिकडं फिरायला मिळायचं, तिथले वेगळे एक्झिबिशन्स बघणं, तिथले क्लायंट आणणं. अजून एक मेजर बेनिफिट असा झाला की ऑनलाईन एखाद्या क्लायंटला कसं ॲक्सेस करावं, त्याच्यातनं कन्व्हर्जन कसं करावं, ईमेल कम्युनिकेशन, त्याच्यानंतर क्लायंट कन्व्हिन्स कसं करावं. प्रोजेक्ट्समध्ये बऱ्याचदा काय व्हायचं की डेव्हलपर लोकांना टेक्नॉलॉजीमध्ये ते मास्टर असतात, परंतु एखादा बिझनेस प्रॉब्लेम, एखादा बिझनेस अंडरस्टँडिंग याच्यामध्ये त्यांचा काहीच एक्सपोजर त्यांना नसतं. ते सांगण्यासाठी म्हणून त्यांना माझा उपयोग व्हायचा किंवा मी मदत करायचो क्लायंटला कन्व्हिन्स करताना किंवा टीमला कन्व्हिन्स करताना. आणि याच्यामधून मला पण खूप चांगलं एक्सपोजर मिळालं आणि त्यात पैसेही मिळत गेले ऑनेस्टली. आणि त्याच्यामुळे मी 5 वर्ष पूर्ण
जॉब केला ओके. आणि कम्प्लीट युरोप मार्केट पूर्णपणे मी बघत होतो. सगळे युरोपभर मी पूर्ण फिरलो आणि त्याचा मला खूप बेनिफिट झाला आयुष्यात. परंतु मग माझ्या लक्षात यायला लागलं की आपण हे आता चक्रात अडकलो आहे की आपल्याला जी आपली आवड आहे बिझनेस करायची ती काही इथे फुलफिल होणार नाही, ती मागं पडत चालली. आणि एकदा ती 1 तारखेच्या तो मेसेजची जर का एकदा चटक लागली की मग आता अवघड आहे. पण फॉर्च्युनेटली काय झालं, माझा जो देवेंद्र देशमुख म्हणून जो आमचा CEO होता तो इतका ॲक्टिव्ह. मी त्याला सांगितलं की मला आता नाही, मला आता खूप होतं आहे, मला आता माझा बिझनेस करायचा आहे. थोडा ठीक आहे, हरकत नाही. आणि 2000 साली मी नोकरी फुल टाईम सोडली आणि मी आता म्हणलं आता काय मी नोकरी करणार नाही कुठं. पण फॉर्च्युनेटली असं झालं, माझे नेटवर्किंगमध्ये माझे एवढे कनेक्ट्स आउटसाईडला होते. त्याच्यातल्या एकानं UK मधनं मला कॉल केला की मला ऑफिस सुरू करायचं आहे इंडियामध्ये, तर तू मला जॉईन होशील का? तर मी म्हटलं अरे आत्ताच तर मी नोकरी सोडली आहे आणि मला बिझनेस करायचा आहे म्हणून मी नोकरी सोडली. बरोबर. आता तू जर का परत मला त्या नोकरीतच ॲड करणार असशील तर मग मी सोडली कशाला आहे ती नोकरी, असं होईल. तर मला नाही यू वर्क मी विथ मी ॲज अ कन्सल्टंट. म्हटलं बघ, माझे 1-2-3 अजून ॲक्टिव्हिटीज पॅरलली आहेत, काही फार मोठ्या नाही आहेत त्या, पण मला त्यात मार्केटिंग वगैरे बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि मला माझं स्वतःचं काहीतरी करायचं आहे. तर तो म्हटला काहीच हरकत नाही, तुला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तसंही आता दुपारी 3 नंतर UKचं टायमिंग सुरू होणार आहे, तर सकाळच्या वेळेला तू काय करतोस दॅट इज ऑल युअर बॉल गेम. आणि तू जर का माझ्या लाईनमधलं काही करत नसशील तर मग मी वाढवायचा काही माझा विषयच नाही आहे. मीनवाईल काय झालं की बाबांनी 2007 साली बाबा रिटायर झाले. तर बाबांची सुप्त इच्छा होतीच की मला लॅब काढायची, कारण त्यांचा सगळा एक्सपिरियन्स क्वालिटी कंट्रोलमध्ये. ओके. मग लॅब काढायची आणि मग त्याच्यामध्ये मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे, माझा एक फ्लॅट मी होता, चला आपण तिथं सुरू करू. आणि तिथं त्यांनी लॅबोरेटरी काढली. ओके. आणि त्यांचा सगळा एक्सपिरियन्स हा क्वालिटीमध्ये असल्यामुळे, पर्टिक्युलरली डिफेन्समधला पेंट, ॲडेझिव्ज आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी कन्सल्टन्सी आणि लॅबोरेटरी असा दोन्ही ॲक्टिव्हिटी सुरू केल्या. मग ते त्यांचं चालू होतं, म्हणजे असा काही फार तो बिझनेस असा. आणि बाबांना एक ॲक्टिव्हिटी पाहिजे रिटायरमेंटनंतर म्हणूनच आम्ही ते बघत होतो. म्हणजे असं त्याच्यामध्ये आपण जायचं वगैरे असा काही डोक्यात पण काही विषय असा काही नव्हता. त्याच वेळेला काय झालं, 2010 ते 11च्या दरम्यान, म्हणजे मी ज्या वेळेला हे बाहेर पडून सुरू केलं त्यावेळेला बाबांना एक मॅडम येऊन भेटल्या, त्या म्हणल्या आपण फूड टेस्टिंग आणि वॉटर टेस्टिंग सुरू करू. ओके. आणि मग बाबा म्हणले ठीक आहे, काहीच हरकत नाही आहे, त्याच्यामध्ये आपण एक्सपांड करू. आणि मग ते पार्टनरशिपमध्ये आम्ही बाबांनी आणि त्यांनी ठरवलं आणि त्यांनी सुरू केलं. 6 महिने झाले बिझनेसच नाही, कारण त्यावेळेला फूड टेस्टिंग वॉज अ क्वाईट अ न्यू काइंड ऑफ फेनॉमेन. आणि एवढं काही FSSAIचं फार रिस्ट्रिक्शन्स किंवा स्ट्रिक्ट असं काही असं नव्हतं. आणि फूड हायजीनबद्दल फार काही लोकांनाही अवेअरनेस नव्हता, अशी काही गरज नव्हती खूप. त्याच्यामुळे ते काही खूप मोठा सिरियस तो बिझनेस होता अशातला भाग नाही. पण मग 2000 6 महिने झाले काही बिझनेस यायला तयार नाही. मग बाबा म्हणले अरे, म्हणजे त्या मॅडम पण माझ्याकडे आले की म्हणजे काही बिझनेस होत नाही. तर नॅचरली मी सेल्समध्ये होतो इतक्या वर्ष, मी बिझनेस आणणं हाच माझा मेन स्ट्रेंथ होती. मग त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली आणि एक चांगला ब्रेक मिळाला. आणि एक खूप मोठी चेन आम्हाला मिळाली. त्याच्यामधनं एकदम आम्हाला 17-18 साईट्स मिळाले. म्हणजे साईट्स म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या त्यांचं ते केटरिंग कॉन्ट्रॅक्टर होते. आणि ते जिथे तिथं सर्व करत होते तिथं आम्हाला जाऊन फूड कलेक्ट करायचं आणि त्याचं लॅबमध्ये येऊन टेस्टिंग करायचं. मग आम्ही ते सगळं मायक्रोबियल लॅबोरेटरी वगैरे त्यावेळेला ती सगळी सेट केली. आणि त्याच्यानंतर मात्र मग बरेच कंपन्या हळूहळू यायला लागले. आणि नॅचरली माझा एक्सपिरियन्स सगळा सेल्समधलाच असल्यामुळे मला स्प्रेड करायला वेळ लागला नाही. आणि डिजिटल मार्केटिंग हा मी स्वतःच त्याच्यामधला असल्यामुळे मला त्याच्यामध्ये तर बिलकुलच अवघड. त्याचाही फायदा झाला. त्याचाही खूप फायदा झाला. आणि सगळ्या गोष्टी भराभराभर स्प्रेड होत गेल्या आणि आम्हाला कामं मिळायला लागली. ओके. झालं असं. पण त्याच्यामध्ये मी त्या UKच्या कंपनीसाठी मी काम करत होतो आणि आय वॉज डुईंग वेल देअर. म्हणजे त्याच्यावेळेला मी त्यांचं सिंगापूरमध्ये ऑफिस सुरू केलं, मी त्यांचं दुबईमध्ये ऑफिस सुरू केलं. असं मी त्या माझ्या व्यापात पण बिझी होतो. आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी ही ॲक्टिव्हिटी सेल्समध्ये यांना मी मदत करायचो की किंवा आणि सेलचे सगळे प्रोसेसेस लावून देणं वगैरे असं एक जनरलाइज काम मी करत होतो. हे करत असताना काय झालं, अचानक 2012 साली त्या मॅडमनी डिसिजन घेतला की स्वतःची लॅब काढायची. अरे. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला काहीच कळवलं नाही. म्हणजे बाबांना त्यांनी काही सांगितलंच नाही की मला स्वतःची लॅब काढते. आणि सगळे ऑलमोस्ट क्लायंट त्या घेऊन गेले. तर इट वॉज नॅचरल, म्हणजे त्याला काही हे नव्हतं.
आणि मग थोडा आम्हाला शॉक पण बसला की असं एकदमच सगळे क्लायंट गेले, हे झालं ते झालं. आणि त्याच टेक्निकल हँडल करत होत्या, त्यामुळे क्लायंटशी सेल्सवाल्यांचं इंटरॅक्शन हे फक्त सुरुवातीला काही काळात असतं. नंतरचं इंटरॅक्शन हे नॉर्मली टेक्निकल लोकांचं असतं. त्याच्यामुळे त्यांना ते सोपं गेलं. आणि मग त्यांनी काय केलं, एकच क्लायंट ठेवला की जो भयंकर लॉस मेकिंग होता. आणि मग आम्हाला प्रॉब्लेम आला, कारण त्याच्यासाठी ते अख्खं युनिट आम्हाला चालवावं लागलं. ते जे काही रिसोर्सेस होते ते सगळेच आम्हाला कंटिन्यू करावं लागले. मग आमच्या लक्षात आलं की आम्ही तर लॉसमध्ये जाणार काय, म्हणजे पुढचे 6 महिने आम्ही पूर्ण लॉस आहे. म्हणले काय करायचं. म्हटलं ठीक आहे, मी पडतो आता याच्यामध्ये. आणि ते नॅचरली असं झालं की आता ते खुन्नस घेतली, मग आता आपण हा बिझनेस पण सेट करू. ओके. मग तिथून ते सुरू झालं. तर एक 6 महिने लागले. अर्थात माझ्याकडे सेल्स स्किल चांगलं होतं आणि आमचं मुळातच आमचं कोअर टेक्निकल स्ट्रेंथ पण चांगली होती. त्याच्यामुळे 60-70% क्लायंट परत आले. अरे, तर वी रिगेन ऑल दिस थिंग्स. आणि मग मी ते त्याच्यामुळे जास्त बघायला सुरुवात केली. आणि मग प्रत्येक ठिकाणी मी लक्ष द्यायला सुरुवात केली. ओके. मग 2 वर्षामध्ये मी पुन्हा सगळा हे वर नेला बऱ्यापैकी. आणि त्यावेळेला मग एक थोडंसं असं माझं आणि बाबांचं असं खटके वाजायला सुरुवात झाली की कारण त्यांचं बिझनेस करण्याचा एम वेगळा होता, माझा वेगळा होता. त्यांचं पद्धत वेगळी होती बिझनेस करायची, माझी वेगळी होती. तशातून मी ठरवलं, बाबा जर का करायचं असेल तर मला पूर्ण डिसिजन घेण्याची ॲबिलिटी माझ्याकडे पाहिजे. बरोबर. तर मी हा जो पूर्ण पोर्शन आहे फूड अँड वॉटरचा, हा मी माझ्याकडे घेतो, मला माझ्या पद्धतीने एक्सपांड करते. मग ते आम्ही ॲग्री केलं आणि मग मी ते सुरू केलं. 2002 ते 3 पुढचे वर्ष खूप छान झाले. आणि मग त्याच्याबरोबर मी पॅरलली माझी डिजिटल मार्केटिंगची 3-4 लोकांची टीम पण होती. ते पण मी हे करत होतो. पण नंतर लक्षात आलं की हा व्याप वाढायला लागला आहे. मग मी सगळं अंडर वन रूफ ते करायचं ठरवलं. त्याच्यामध्ये थोडं डिजिटल मार्केटिंग या गोष्टीकडे माझं दुर्लक्ष व्हायला लागलं. कारण काय व्हायला लागलं की डिजिटल मार्केटिंगमध्ये कंटिन्यूस इम्प्रूव्हमेंट्स लागतात. यू कॅन स्टँड की हा प्रॉडक्ट आहे आणि तू 6 महिने झाले तरी सेम स्ट्रॅटेजी वर्षभर नाही चालत. त्याला कंटिन्यूस अपग्रेडेशन आणि या सगळ्या गोष्टी लागतात. तर तिथं माझ्या लक्षात आलं की मी कमी पडायला लागलो. म्हणजे मी असं जर का दोन्हीकडे जर का हे करायला लागलो तर ते आय टू टेक अ डिसिजन कुठंतरी. आणि इथं असं झालं की इथं नवीन रेस्ट्रिक्शन्स म्हणजे बिझनेस वाढायला लागला, तशा लोकांच्या अपेक्षाही वाढायला लागल्या. एनेबल ॲक्रेडिटेशन मस्ट झालं, गव्हर्नमेंट कंप्लायन्सेस वाढायला लागल्या. आणि मग हे सगळं करायचं तर मग इन्व्हेस्टमेंट आणली पाहिजे, त्याच्यात इन्व्हेस्ट केली पाहिजे. त्याच्यानंतर नवीन रिसोर्सेस ॲड केले पाहिजे. जे टेक्निकली साऊंड लोक आहेत, मग त्यांना मॅनेज करायचं तर पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे. असं नुसतंच मी देऊन उपयोगाचं नाही. मग मी हळूहळू त्यात गुंतत गेलो. ओके. म्हणजे असं आधी डोक्यात काहीच प्लॅन नव्हता की फूड टेस्टिंग आणि वॉटर टेस्टिंगची लॅबोरेटरी काढायची. पण झालं असं की खूप चांगला डिमांड आला आणि बिझनेस म्हणजे नावही आमचं चांगलं झालं आणि आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. आज काय काय सर्व्हिसेस देता तुम्ही कुलकर्णी लॅबोरेटरीजच्या अंडर? आज मुख्य म्हणजे आम्ही वॉटर टेस्टिंग, फूड टेस्टिंग. त्याच्यामध्ये फूड टेस्टिंगमध्ये शेल्फ लाईफ डिटर्मिनेशन, त्याच्यानंतर सॉईल टेस्टिंग सगळं करतो. अच्छा. आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटी खूप कोअर याच्यामध्ये जाऊन डीपले जाऊन करतो. सॉईल टेस्टिंग म्हणजे कुठल्या बिझनेससाठी? मेनली शेतकरी असतात, ते आमच्याकडे सॉईल घेऊन येतात. किंवा जे कन्सल्टंट असतात की सॉईल इम्प्रूव्हमेंट कसं करावं, अशी लोक आमच्याकडे येतात. पण त्याचा जो एकंदर तू बघितलास ना, तो पर्सेंटेज फार कमी आहे. आमचं बिंग पुणे बेस्ड हे लॅब, आमची मेजर आमचा फोकस हा फूड मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांवर आहे. आणि आत्ता माझ्याकडे 2,000 क्लायंट आहेत. अरे वा. पण याचं मी सगळं श्रेय आहे ना, म्हणजे 50% श्रेय तर 100% माझ्या टीमला देईन मी. म्हणजे ज्यावेळेला हे सगळं घडलं, हे सगळं घडत असताना माझ्याकडे पृथा म्हणून एक माझ्याबरोबर ती 10 वर्ष माझ्याबरोबर, त्या लोकांनी थांबायचा डिसिजन घेतला माझ्यावर. कसं असतं की तुम्ही ज्यावेळेला मोठे होता त्यावेळेला सगळेच थांबायला तयार होतं. ज्यावेळेला तुम्ही असं काहीतरी डोलायमन ह्याच्यामध्ये असता, त्यावेळेला त्या टीमनं आपल्याबरोबर थांबणं. किंवा एक 5 वर्षापूर्वी माझ्याकडे एक माधुरी म्हणून जॉईन झाली. तिथं पण मायक्रोबियलमध्ये तिथं पण चांगला एक्सपर्टाईज आहे आणि तिनं खूप चांगलं व्हॅल्यू ॲडिशन देऊन आम्ही आता मायक्रोची पण नंतर लॅब एनेबल ॲक्रेडिटेशन करून घेतली. कारण दिवसेंदिवस रेस्ट्रिक्शन गव्हर्नमेंटच्या वाढायला लागल्यामुळे आम्हालाही ते अपग्रेड करणं कंपल्सरी झालं. आणि मुळात आय एम नॉट अ टेक्निकल गाय, त्याच्यामुळे या प्रत्येक गोष्टीमध्ये माझी नाही म्हटली तरी डिपेंडन्सी त्याच्यावर होती. आणि मिसेसनं पण खूप चांगली साथ दिली. कारण ती अकाउंट्समध्ये फर्ग्युसनमध्ये जॉब करत होती. तिनं 2004 सालीच सोडला, कारण मुलांचं सगळं बघणं शक्य नव्हतं. आणि मग त्याच्याबरोबर ती माझा रेग्युलर ऑफिसमध्ये मी तिला इन्व्हॉल्व करून घेतलं. आणि बऱ्याचदा लॅबोरेटरीमध्ये कसं होतं, लेडीज स्टाफ खूप असतं, त्याच्यामुळे
डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांचे इश्यूज, त्यांचे प्रॉब्लेम्स आणि ते सगळं सॉर्ट आउट करायला कोणीतरी लेडीज असेल तर ऑलवेज इट इज बेटर. तो भाग सगळा ती खूप छान हँडल करते. अकाउंट्स पूर्ण ती बघते. त्याच्यामुळे या सगळ्या टीममुळे आम्ही खूप चांगले ग्रो झालो असं म्हणता येईल. आणि लकीली माझं डिजिटल मार्केटिंग आणि सेल्सचं स्किल सगळं एकत्र आलं आणि आता आम्ही माझी एक 5,000 स्क्वेअर फूटची आमची जागा आहे, युनिट आहे. त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं टेस्टिंग करतो, प्लस आम्ही काही ट्रेनिंग प्रोग्राम्स हे केले. ओके, सुपर. याचबरोबर माझ्या वडिलांची पण त्यांची दुसरी जी स्ट्रेंथ होती, पेंट ॲडेझिव्ह आणि ती पण त्यांनी इंडिपेंडेंटली वाढवली. आणि बाबा 80 वर्षाचे, पण बाबा फुल टाईम काम करतात. काय म्हणतात? हो, अगदी म्हणजे अमेझिंग आहे. फिजिकल स्ट्रेंथ जबरदस्त आहे बाबाची. त्याच्यामुळे ही इज रिअली डुईंग वेल इन दॅट. त्याच्यामुळे ते त्यांचं बिझनेस त्यांचा वेगळा आहे. पण वी आर कमर्शियली इंडिपेंडंट. म्हणजे डिसिजन जे असतात दोन वेगळ्या एंटिटीजमध्ये आम्ही काम करतो. अशा पद्धतीनं माझा तो बेसिकपासून ते आत्ताचा असा तो प्रवास झाला. छान. तुम्ही काही मुद्दे पण हायलाईट केलेत. म्हणजे तुमचा प्रवास तर खूप मी म्हणेन की मोटिवेशनल आहेच. आणि हेच मी पण सांगत असतो प्रत्येक वेळेला की नॉट नेसेसरी की डे वनला तुम्हाला सक्सेस मिळेल. त्याच्यातनं तुम्हाला एक थोडंसं विजन पाहिजे, स्वतःच्यात एक हिंमत पाहिजे आणि जिद्द पाहिजे. तर बिझनेस म्हणजे जसं तुम्ही आता म्हणालात की जिथे तुम्ही स्वतःहून धडपड करत होतात बिझनेस उभा करायला, तेव्हा सक्सेस नाही मिळालं, बट समहाव ॲक्सिडेंटली बिझनेसमध्ये आला आणि तो ग्रो झाला. हेही होऊ शकतं. ऑपॉर्च्युनिटीज कशा येतील, कुठल्या स्वरूपात येतील हे आपण नाही सांगू शकत. अगदी बरोबर. आता तुमची जर्नी सांगत असताना तुम्ही एक मुद्दा छान म्हणालात की एक गृहस्थ आला, त्यांनी तुम्हाला एक मोठं विजन दाखवलं आणि तुम्हीही ते एक्सपान्शनमध्ये गेलात, पण तिथेच कुठेतरी गेम फसला. आत्ता एक थोडं कॉन्ट्राव्हर्शियल चालू आहे सोशल मीडियावर, तुम्ही बघितलं असेल, आपण नाव नको घेऊया. मोटिवेशनल स्पीकर आहे आणि तो मोटिवेशनल स्पीकर मोटिवेशनल करता करता कोर्स सेल करतो आहे 50,000चे, त्याची वर्थ नाही आहे. तर मला असं तुमच्याकडनंही जाणून घ्यायला आवडेल की खरंच एखादा मोटिवेशनल स्पीकरची किंवा कोचची गरज असते का एखाद्या उद्योजकाला? म्हणजे तुम्हाला फ्रेंड सर्कल किंवा बिझनेस सर्कल पाहिजे जिथे तुम्ही तुमचे डे टू डे इश्यूज शेअर कराल किंवा आयडियाज शेअर कराल, त्यांचं ऐकून घ्याल, तिथनं तुम्हाला मोटिवेशन मिळतं, तिथपर्यंत ठीक आहे. पण एखाद्याला पैसे देणं 50,000 2 लाख आणि मग मोटिवेशन विकत घेणं, हे मला स्वतःला काही पचत नाही. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जर तो मला मोटिवेट करून माझा बिझनेस 10x आणि 20x करू शकतो, मग तो स्वतः का नाही अंबानी अदानी झाला? बरोबर आहे. अगदी बरोबर. तुमचं मत काय आहे ह्याच्यावर? मला अगदी स्पष्टपणे वाटतं की तुम्ही कॉपी करून काही मोठे होता येत नाही. म्हणजे जर का तेंडुलकरला कॉपी केलं असतं विराट कोहलीनं, तर तो विराट कोहली झाला नसतं. ते शेवटी प्रत्येकाचं एक वेगळं स्ट्रेंथ असते. प्रश्न कसा असतो की एक डायरेक्शन म्हणून पुढं जाण्यासाठी म्हणून एखाद्या माणसाचे काही गोष्टी समजून घेणं आणि एक डायरेक्शन घेण्यासाठी मोटिवेशनल स्पीचेस वगैरे खूप चांगले असतात आणि ते पाहिजेतच. कारण ते ऐकत राहिलं पाहिजे. बरोबर. प्रत्येक व्यावसायिकाने ते ऐकले पाहिजेत आणि वेगवेगळे व्ह्यूज त्याच्यामध्ये असतात, ते तुम्ही समजून घेतले पाहिजेत. त्याच्यात काहीच हे नाही. परंतु शेवटी तुम्ही ते कुठंतरी स्वतःला कोरिलेट करणं जमलं पाहिजे. खरं. प्रत्येक माणसाची स्ट्रेंथ वेगळी असते, विकनेसेस वेगळे असतात, ॲटमॉस्फिअर वेगळं असतं, अपॉर्च्युनिटीज वेगळे असतात, लोकेशन्स वेगळी असतात. तुम्ही जर का या गोष्टी समजून न घेता जर का त्यानं ते केलं म्हणून मी करायला लागलो, तर मग तुम्ही कधीच सक्सेसफुल होणार नाही. आणि हे मी असं नाही, म्हणजे कुठलाही तू छोटा मोठा बिझनेसमन, माझ्यासारखा अगदी छोटा मोठा बिझनेसमन जे सांगेल तेच तुला मोठी लोकं पण सांगतील की असं त्यांनी कुठलीही गोष्ट कॉपी करून, त्यांचं प्रत्येकाचं वेगवेगळं लाईफ आहे, प्रत्येकाचं वेगळा जर्नी आहे, वेगळे इश्यूज आहेत आणि आपण बऱ्याचदा ते बघत नाही त्यांचे आलेले इश्यूज. आपण डायरेक्ट एंड, शेवटची पायरी फक्त बघतो, सक्सेस दिसतो, स्ट्रगल आपण बघत नाही. आणि बऱ्याचदा इवन पुस्तकांमध्ये सुद्धा, आता आपण मोठमोठ्या लोकांची पुस्तकं वाचतो. आता काल मी एक ते चॉकलेट किंगचं पुस्तक वाचलं. ते अगदी इतकी वाईट परिस्थिती की खायला अन्न नाही, हे नाही, आणि एवढं मोठं एक सिटी त्यानं उभारलं. हर्षे चॉकलेटचं त्या US मधल्या त्या ओनरचं. हा सरप्राईज. पण याच्यामधली ज्या स्टेप्स आहेत ना, ह्या स्टेप्स कुणालाच कळत नाही. बऱ्याचदा त्याच्यामध्ये जास्त इन्फॉर्मेशन दिलेली नसते. म्हणून तुम्ही नेहमी आजूबाजूची जी लोकं आहेत की जी तुमच्यापेक्षा 4 पावलं पुढं आहेत, त्यांच्याशी बोललं पाहिजे. बरोबर. त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजे. आणि मुख्य म्हणजे नेटवर्किंग केलं पाहिजे. माणसं वाचायला शिकलं पाहिजे. नेटवर्किंगशिवाय आता काहीही पर्याय नाही. तुम्ही भरपूर ठिकाणी गेलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, तुमच्या आयडियाज तुम्ही डिस्कस केल्या पाहिजेत. आणि त्याच्यातनं बरीच लोकं निगेटिव्हही भेटतील, पण तुम्हाला त्याच्याकडनं काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे तुम्ही तुमचं ठरवलं पाहिजे.
त्याच्यामुळे नेटवर्क इज नेटवर्थ असं जे म्हणतात ते अगदी योग्य आहे आणि प्रत्येक व्यवसाय घेणं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मला तर अगदी पूर्णपणे वाटतं की प्रत्येक स्टेपमध्ये हे नेटवर्क लागतं. म्हणजे आज मी थोडंसं 1-2 पावलं पुढं आलेलो आहे. बरोबर. तर इथंसुद्धा मला जाणवतं की माझं आता नेटवर्क कमी पडते, मी सॅच्युरेट झालो आहे. ओके. मला आता अशा लोकांची गरज आहे की ती मला या ह्याच्यापासून पुढे घेऊन जाते. ओके. त्याच्यामुळे ही गरज तुम्हाला कायम लागते. म्हणजे तुम्ही आज 500 कोटी जरी त्या माणसाला पण ते लागतंच. प्रत्येकाला गरज आहे ना, प्रत्येकाला एक्सपांड व्हायचं किंवा प्रत्येकाला 500 कोटीवर जो आहे त्याला 1000 कोटीला जायचं. अगदी बरोबर. आणि त्याला ते टिकवणंच एवढं टफ असतं की टिकवण्यासाठी त्याला नेटवर्क करावं लागतं. या सगळ्या गोष्टी असतात. आणि मला वाटतं इथेच कुठेतरी आपल्यासारखे जे छोटे उद्योजक आहेत ना, MSME ज्याला आपण म्हणतो, तिथे इथेच गफलत होते की आपण काय करतो, बिईंग अ डिरेक्टर किंवा CEO ऑफ अ कंपनी, आपण डे टू डे ऑपरेशन्समध्ये इतके गुंतून जातो की बाहेर पडायला वेळच मिळत नाही. अगदी बरोबर. मग नेटवर्क होत नाही, म्हणजे नवीन माणसांना भेटत नाही, आपला व्यवसाय लोकांना कळणार कसा मग. आणि मग तो सर्कलमध्ये अडकतो आणि मग 5-10 वर्षात तोच टर्नओव्हर, तीच क्लायंट, एक्सपान्शन होत नाही. तर म्हणजे तुम्ही जे म्हणालात ते अगदी 100% खरं आहे. आणि मी म्हणून मग माझा मराठी उद्योजकच्या प्लॅटफॉर्मवरनं पण अपील करेन की छोट्या उद्योजकांना की बाहेर पडा, एक टीम बनवा. सरायचं सांगितलं. आता माझ्या ऑफिसमध्ये पण ऑपरेशन्स श्वेता म्हणून आहे, श्वेता मात्रे हँडल करते. मी दौऱ्यावरच असतो. मी रोज कोणाला तरी नवीन लोकांना भेटतो, गप्पा मारतो, त्यांचा व्यवसाय समजून घेतो, त्यांची मेंटॅलिटी, त्यांचे इश्यूज, ते जर कोरिलेट झाले तर त्यांनी जर सोल्युशन एखादं काढले त्या इश्यूला, मग तो सोल्युशन मलाही अप्लाय होईल ना. तर असंच थोडंसं मला वाटतं बिझनेस वाढतो. तुम्ही जे मागाशी म्हणालात सर, त्या एका मुद्द्यावर येतो की तुमचा जेव्हा पहिला बिझनेस तुम्ही उभा केला तिथे लॉस झाला आणि तो रिकवर करायला कुठेतरी तुम्ही नोकरीसाठी सौदीला गेलात. अगदी बरोबर. किती लॉस होता तो? ऑनेस्टली 75-80 हजार रुपये असेल. अच्छा. मग 75-80 हजार इज म्हणजे ठीक आहे अमाऊंट, मी म्हणणार नाही की इतकी मोठी आहे की त्याच्यासाठी मग सौदीला. मग तेव्हा असं काय, म्हणजे इफ यू वॉन्ट यू कॅन से नो टू दिस. नाही, ॲक्च्युली मला तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे की तुम्ही नातेवाईकांकडे किंवा मित्रांकडे का मदत नाही मागितली. अगदी बरोबर आहे. मला तुझं म्हणणं अगदी पटतं आणि मला आत्ता वाटतं की मी विचारायला हवं होतं. म्हणजे त्यावेळेला काय झालं होतं, माझा जो धाकटा काका मी तुला म्हटलं जो बिझनेस करत होता तो खूप प्रॉब्लेममध्ये होता. अच्छा. म्हणजे इट वॉज नॉट अ गुड सिच्युएशन. म्हणजे ही वॉज रनिंग इन अ प्रॉब्लेम. दुसरी गोष्ट अशी होती की मित्र जे होते ते माझ्याबरोबरच कुठेतरी जॉब करत होते किंवा अशी त्यांची परिस्थिती नव्हती की उचलून मला काही पैसे देत. बरोबर. आणि एक थोडंसं आपला मराठी लोकांमध्ये हा प्रॉब्लेमच असतो की आपण एखादी गोष्ट नवीन सुरू केली तर आपण सगळ्या आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना बोलवतो, त्यांना चांगलं खायला प्यायला घालतो आणि आपण सेलिब्रेट करतो. बरोबर. पण ज्यावेळेला आपण बिझनेस बंद करतो त्यावेळेला आपण कुणालाच सांगत नाही. बरोबर. म्हणजे असं बऱ्याचदा आत्ता माझ्या लेटेस्ट नातेवाईकांमध्ये बघतोय की बिझनेस बंद केल्यानंतर कळतं की हा बिझनेस त्यांनी बंद केला. अरे मग बिझनेस बंद करताना करायच्या आधी 2 महिने 4 महिने विचार ना, काही मदत तुला लागत असेल, काही सल्ला घेता येतो. प्रत्येक वेळेला पैशाचीच मदत लागते अशातला डायरेक्शन मिळू शकते, नवीन काहीतरी आयडियाज त्यातून मिळू शकतात, कुठेतरी कॉन्टॅक्ट्स कामाला येऊ शकतात, कोलॅबरेशनमध्ये तुम्ही जाऊ शकता की बाबा आत्ता मी जरा बॅक ह्याच्यामध्ये आहे, प्रॉब्लेममध्ये, मग या व्यक्तीवर मी बिझनेसमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आत्ता प्रचंड आहे. तर ते सगळं करण्यासाठी आपण बिनधास्त हे केलं पाहिजे. पण मराठी लोकांमध्ये थोडासा हा प्रॉब्लेम आहे. मी म्हणतो मित्रांनो, बिलकुल टेन्शन घेऊ नका. आपली फेल्युअर आपण मांडली पाहिजे. घाबरायचं काही कारण नाही. आपण मी फेल झालो या गोष्टी सांगायला, आणि होतात. आणि अपार्ट फ्रॉम तू जे आत्ता म्हटलास ना मला की मोटिवेशन स्पीचेससाठी लोक 50-50 हजार, 1-1 लाख, 2-2 लाख घालतात. हा गाढवपणा मी पण केलेला आहे. म्हणजे याच्यात काहीच चुकीचं नाही. म्हणजे आता मी ते तुला सांगितलं नाही, मी एक्सपान्शन केलं. मी दिल्लीला एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलं. ओके. आता दिल्लीला एमटेक्स ही इतकी मोठी एक्झिबिशन असतं, त्याचं 1.25 लाख रुपये मी घातले त्या काळात. आता हे एवढे सगळे पैसे असे जर का मी खर्च केले तर पैसे उरणार कुठून बिझनेससाठी? तर हे पण कळणं गरजेचं आहे. म्हणजे त्यावेळेस मी भावनेच्या भरातच जाऊन सगळं केलं ना, की आम्हाला फार मोठं व्हायचं आहे. मी माझी कपॅसिटी बघितलीच नाही कुठं. कपॅसिटी बिल्डिंग हा जो प्रकार आहे ना, त्याच्यामुळे हे फार गरजेचं आहे आणि हे माणूस पडूनच शिकतो. राईट. सर, एंडिंग नोटवर एक कपल ऑफ क्वेश्चन्स. मी तुमची वेबसाईट जेव्हा चेक करतो तेव्हा तुमचा कोर बिझनेस जो आहे लॅबोरेटरीचा, म्हणजे टेस्टिंग सर्व्हिसेस ज्या आहेत, त्याच्या बरोबरच किंवा पॅरललमध्ये तुम्ही मला वाटते काही कोर्सेसही रन करता. हो. ॲज अ सोशल अँगल, जसं आम्ही एक कुठेतरी समाजाला देणं लागतो म्हणून हा माझा मराठी उद्योजकचा कुठेतरी एक कार्यक्रम हाती घेतला, तसं तुमचं काही ट्रेनिंग प्रोग्राम्स मला ते वेबसाईटवर दिसले. हे जे तू ट्रेनिंग प्रोग्राम्सचं बोललास ना, ते पण असं ॲक्सिडेंटली झालं. म्हणजे आमच्याकडं एक 4-5 वर्षापूर्वी 1-2 मुलं इंटर्नशिपसाठी आली होती
आणि त्यांनी इंटर्नशिप केली. आम्ही त्यांना आमचं वॉटर टेस्टिंग कसं करतात वगैरे अशा ओळखीतनं झाली. ते अरे हाय जरा बघ रे, एक महिनाभर त्याला काम दे. आणि ते झाल्यानंतर त्याला लगेच जॉब मिळाला. अच्छा. मग तो सहज मुलगा आला आणि मला त्यानं सांगितलं, सर ते मी इथं जे शिकलो ते मी त्यांना सांगितलं आणि मला जॉब लगेच मिळाला. ते झालं. त्यांचा असे 3-4 केसेस बघितल्या मी आणि एकीला तर UK ला जॉब मिळाला. म्हणजे जे तिनं एक्सप्लेन करून तिकडे सांगितलं. मग मला असं वाटायला लागलं की मग ही स्ट्रेंथ आहे खूप. आणि नंतर मी थोडंसं याच्यामध्ये डीपमध्ये गेलो. प्रॉब्लेम काय की आपल्याकडं कोअर टेक्नॉलॉजीमध्ये आपण फारसं लक्ष दिलेलं नाही आहे. कारण आता बघ ना, तू तर बघितलंस तर सगळ्यांना इंजिनियर व्हायचे नाही तर डॉक्टर व्हायचे. इंजिनियर का व्हायचे तर IT मध्ये जायचे, अमेरिकेत जायचे किंवा बाहेर कुठेतरी जायचे किंवा इथं सुद्धा अमेरिकन कंपनीसाठीच तुम्ही काम करत असता. हे सगळं केल्यामुळे आपण R&D किंवा कोअर टेक्नॉलॉजी, केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी याच्यामध्ये बरीच वर्ष चांगला हे आलेलाच नाही आहे, फ्लो आलेला नाही आहे. त्याच्यामुळे चांगलं टीचिंग होत नाही, प्रॅक्टिकल एक्सपोजर मुलांना काहीही मिळत नाही. आणि मग त्याचं कॉन्फिडन्सच नसतो की एखादी गोष्ट विचारल्यानंतर तो उत्तर देण्यासाठी. आणि तो कॉन्फिडन्स आमच्याकडं तो 1 महिन्याचा कोर्स केला की तो हळूहळू यायला लागतो. ओके. मग त्याचं आता जे मी एक्सपान्शन केलं 5,000 स्क्वेअर फूटचं मी म्हटलं ना, ते घेतलं. ते घेण्याचं कारणच ते होतं की आपण एक छोटी ट्रेनिंग एक 10-15 लोकांसाठी ॲटलिस्ट ट्रेनिंग मुलांना आपण देऊ शकू असं करू. सुपर. हे करत असताना मी खूप वेगवेगळ्या कॉलेजमध्ये फिरलो, त्यांचे जे HOD आहेत त्यांना भेटलो. याच्यामध्ये MSc वगैरे जे मुलं आहेत ना, त्यांची परिस्थिती तेवढी नाही आहे. म्हणजे हे फार गरीब परिस्थितीतून येतात बऱ्याचदा किंवा इतकी परिस्थिती नसते की पुण्यात येऊन राहणं हाच एक मोठा विषय असतो. मग त्याच्यामध्ये परत खर्च करून परत थोडासा सोशल प्रॉब्लेम असतो की तुम्ही जर का बाहेरच्या गावात नाही राहता तर जो कॉन्फिडन्स लेवल आज पुण्यामध्ये राहण्यामुळे येतो तो त्यांना नसतो आणि त्याच्यामुळे थोडासा त्यांना तो दिल्लीत दिसतो. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला जाणवलं की आपण हे कॉस्ट इफेक्टिव्ह कोर्सेस केले तर ते सक्सेसफुल होईल. बरोबर. आणि त्याच्यामध्ये आता आम्ही सुरू केले. आता आमचे सिम्बॉसिस बरोबर टायअप झाला आहे, भारती बरोबर टायअप आहे, DY पाटील बरोबर टायअप आहे. अशा वेगवेगळ्या कॉलेजेसबरोबर आम्ही टायअप केलेत आणि त्यांचे आता ऑलरेडी कोर्सेस सुरू झालेत. आणि काही मुलांना खूप चांगला हे येतो, त्यांना खूप चांगलं एक्सपोजर मिळतं, त्यांना जॉब मिळणं सोपं पडतं. प्रॅक्टिकल नॉलेज ही प्रॅक्टिकल नॉलेज. आता याच्यामधून काय झालं, हे सगळं करत असताना मला खूप कॉल कोरोनाच्या काळात आले. अच्छा. की सर आम्हाला कोर्स करायचा आहे पण आम्ही आहोत मिरजेला आहोत, आम्ही सांगलीला आहोत, आम्ही याला आहोत त्याला आहोत, मग कसं करायचं सर? बरं, हे शिक्षण ऑनलाईन नाही आहे. याच्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो की तुला ऑफलाईन तिथं ॲक्च्युली लॅबमध्ये काम करावं लागतं. बरोबर. हे तू काही केलं तरी ते एका लिमिटच्या बाहेर तुला ऑनलाईन खूप करता येत नाही. म्हणून मग आता आम्ही काय प्लॅन केलं आहे की हायब्रिड मॉडेल आणायचं. ओके. हायब्रिड मॉडेलमध्ये तुम्हाला काही गोष्टी आम्ही व्हिडिओवरनं आम्ही इथल्या मॅडम आमचे जे काही हेड आहेत त्या तुम्हाला सांगतील आणि तिथल्याच लॅबबरोबर आम्ही टायअप करणार. म्हणजे आता आमची एक मिरजेला माझी बहीणच आहे, तिच्याबरोबर एक 4 वर्षापूर्वी आम्ही एक लॅब सेटअप केली आणि त्या लॅबमध्ये तिनं पण सगळा मायक्रोचा सेटअप, वॉटर टेस्टिंगचा सेटअप, हा सगळा सेटअप मिरज भागात आहे. ओके. तर तिची लॅब आता आम्ही एनेबल पण करतो आहे. तर आता एखादा सांगली मिरज या भागातला एखादा विद्यार्थी असेल तर त्यांना पुण्यात यायची गरज नाही. तिथल्या तिथे तो व्हिडिओ आमचे हे करू शकतो आणि प्रॅक्टिकल जे आहे हे तो तिथल्या लॅबमध्ये करू शकतो आणि हे सक्सेसफुल होतं आहे. ओके. म्हणजे हळूहळू होतं आहे पण होतं आहे सक्सेसफुल. सिमिलर आमचा हा जो काही मॉडेल आहे, हे जे काही मॉडेल आहे हे आम्हाला औरंगाबाद किंवा अजूनही जे रिमोट हे आहेत लॅब्स आहेत की तिथं टेक्निकल लोक खूप आहेत, टेक्निकल ॲबिलिटी आपल्याकडे भरपूर आहे. तर त्यांनी जर का छोट्या छोट्या अशा लॅब काढल्या आणि त्यांनी या मुलांना जर का ट्रेनिंग सुरू केलं तर ज्या एक्झिस्टिंग लॅब आहेत तर त्यांनाही बिझनेस मिळू शकतो. आणि आम्हालाही आम्हालाही लिमिटेशन्स आहेत ना. आज मी माझ्या ठिकाणी एक 10-15 जणांना मी बॅच घेऊ शकतो. बरोबर. एकदम 100 जणांची तर बॅच घेता येत नाही. शेवटी ऑनलाईन गेल्याशिवाय त्याला एक्सपान्शनच नाही, रीच ऑनलाईन गेल्याशिवाय मिळणारच नाही. तर याच्यासाठी हे हायब्रिड मॉडेल आता आम्ही डेव्हलप करतो आहे आणि माझी जी टीम आहे ती एक पोर्टल डेव्हलप करते, laboratorytraining.in म्हणून. त्याच्यावर आता काम चाललं आहे. ओके. तर टेंटेटिव्हली एक पुढच्या वर्षभरामध्ये आम्ही ते सगळे कंटेंट, मेन म्हणजे काय असतं ऑनलाईनला क्रिस्पी कंटेंट लागतात, खूप स्पेशलाइज प्रॉपर कंटेंट लागतात. इकडनं तिकडनं उचलले आणि ॲड केले असं नाही चालत. ते सगळं त्याच्यावर आम्ही काम करतो आहे, त्याच्यावर बरेच ॲक्टिव्हिटी चालल्या आहेत आणि इन फ्युचर मी तुला म्हटलं ना टीम बिल्डिंग आणि या सगळे इन्व्हॉल्वमेंट हेच माझं काम असेल. सुपर. वन लास्ट क्वेश्चन. तुमची आपण जर्नीही ऐकली आणि करंट बिझनेसचं जे मॉडेल आहे किंवा आज जे काही तुम्ही क्लायंट सर्व्ह करता तेही समजून घेतलं. वर्षाची सुरुवात आहे. तुमचा नेक्स्ट 5 इयर्सचा किंवा 3 इयर्सचा शॉर्ट टर्म विजन कंपनीचा काय असेल?
आणि त्या एंड मग नोटवर आपण विजन वेगवेगळ्या याच्यामध्ये आहेत. एक म्हणजे तुला सांगितल्याप्रमाणे मला टीम बिल्ड करायची, म्हणजे माझी टीम आता खूप चांगली आहे, कोअर टीम आहे, इतक्या वर्ष माझ्याबरोबर आहे. तर त्यांच्यामध्ये काही कमतरता आहेत, काही गोष्टी कमी आहेत असं मला वाटतं. तर त्याच्यामध्ये त्यांना इम्प्रूव्ह करणं आणि त्यांना आता एका लेवलला आणणं, त्यांना आता कंपनीची व्हिजन पुढची दाखवणं, की जस्ट रुटीनमध्ये न पडता त्यांना आता त्याच्यातनं बाहेर काढून त्यांनी इनपुट्स द्यावेत आणि कंपनी सगळ्यांनी मिळून पुढं घेऊन जावी, असं एक मी व्हिजन जे मी इजेसमध्ये असताना शिकलो, की आम्हाला पण ते इन्व्हॉल्व करून घ्यायचे बिझनेस प्लॅनिंगमध्ये याच्यामध्ये. तर ते सेम मी मॉडेल सक्सेसफुल ते झाल्यामुळे मी तेच मॉडेल मी माझ्या याच्यामध्ये आता वागवणार आहे. तो एक भाग झाला. टर्नओव्हर वाईज बघायला गेलंस तर माझी अशी ग्रुप टर्नओव्हर आमचा एक 100 कोटीपर्यंत न्यायचा पुढच्या 10 वर्षामध्ये असा प्लॅन आहे. तर आणि तो प्लॅन सक्सेसफुल होईल अशी मला खात्री आहे, कारण ज्या पद्धतीनं मी बघतोय. तर इजेससुद्धा आधी मी ज्यावेळेला जॉईन केली त्यावेळेला 24-25 लोकांची कंपनी होती. जेव्हा मी सोडली त्यावेळेला 1,200 लोकांची कंपनी होती, ऑलमोस्ट 3,000 लोकांची कंपनी. त्याच्यामुळे तो जर्नी मी बघितलं, ते होऊ शकतं याच्याबद्दल मला खात्री आहे आणि ते करणारच. म्हणजे ते पुढच्या 10 वर्षाचं हे आहे. तर पुढचे 1-2 वर्ष कदाचित टीम बिल्डिंगला लागतील. थोडे अडथळे असतात, ते सगळे पार पडून पुढं जावं लागेल, पण स्लोली पुढं जायचं. नक्कीच. असं जे काय तुमचं विजन आहे, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, 100 करोड लवकरच व्हावे अशी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल, तुमची जर्नी जी काय शेअर केलीत आणि जी काय माहिती दिलीत आज, त्याच्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. मी तुझंही खरं अभिनंदन करतो, कारण अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं जे नवीन एंटरप्रेनर येतात त्यांना कदाचित एक आयडिया क्लिक होऊ शकते आणि त्यांना जे माझ्याकडनं ज्या चुका झाल्या त्याच्यातून त्यांनी जर का काही 4 गोष्टी इम्प्लिमेंट केल्या तर खरोखरच त्याचा बेनिफिट सगळ्या समाजाला होऊ शकतो. नक्कीच. आणि डेफिनेटली ॲज अ भारत म्हणून आपण सगळे एकत्र ग्रो होऊ शकतो. 100%. थँक्यू सर. येस. सो पॉडकास्ट तुम्ही पूर्ण म्हणजे मला ऐकता आता म्हणजे पॉडकास्ट पूर्ण बघितला आहे. खूप छान जर्नी होती सरांची आणि हेच खरी जर्नी आहेत. आपण जे काय इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर लार्जर द लाईफ पिक्चर मोटिवेशन स्पीकर्सचे किंवा एंटरप्रेनर्सचे बघतो, ते बघून भारावून जाण्यात काही अर्थ नाही. ॲक्च्युअली बिझनेस किंवा एक उद्योजक उभा राहतो, त्याच्या मागे काय स्ट्रगल आहे, काय अप्स अँड डाऊन्स आहेत, हे जर समजून घेतलं ना तर आपला निर्णय जो आहे व्यवसाय द्यायचा तो आणखीन सोपा होईल. आणि ती काय जर्नी आहे, त्यांच्या अनुभवातनं ज्या काही चुका केल्यात त्या आपण न करता आपण पटकन सक्सेस मिळवू शकतो. हे माझं कन्क्ल्युजन आहे ह्या पॉडकास्टमधनं. हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल याची मला खात्री आहे. त्यामुळे हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लाईक करा, जितक्या जणांना सांगता येईल, शेअर करता येईल तितक्या जणांना शेअर करा. आणि डिजिट्रेकर्स या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ता पहिले सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा धन्यवाद आणि नवीन पॉडकास्टमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुमची रजा घेतो. सायनिंग ऑफ संकेत नाईक, CEO डिजिट्रेकर्स टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड.